या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, नाशिकला गंगापूर डॅमला जो एअर शो झालेला होता ना, तो 2 दिवस चालणार होता, 22 आणि 23 तारखेला. तर 22 तारखेचा एअर शो मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवला आहे, पण तो एवढा क्लिअर नाही दाखवता आला, कारण सूर्य जो आहे ना तो डोळ्यावर चमकत होता. तर आम्ही परत 23 तारखेला पण आलेलो होतो आणि वातावरण थोडंसं खराब झाल्यामुळं 10चा जो शो आहे तो त्यांनी 12 वाजेला ठेवलेला होता. त्यामुळे एवढ्या चेअर रिकामे होते, कारण आम्ही 10 सव्वा 10लाच आलेलो होतो. 12पर्यंत एवढ्या सगळ्या चेअर ज्या आहे ना त्या भरलेल्या होत्या. त्यानंतर एअर शो जो आहे ना तो 12 वाजेला स्टार्ट झालेला होता आणि 12पर्यंत मग काय यांचा टाइमपास पण तसंच झालं होतं. अचानक वातावरण खराब झाल्यामुळं त्यांनी 12 ते सव्वा 12ला शो सादर केलेला होता आणि कालची त्यांना आयडिया आल्यामुळं कालच त्यांनी मेसेज वगैरे टाकलेले होते की शो जो आहे तो 12 वाजेला असणार आहे. त्यानंतर इकडं चालू होतं आणि पब्लिक पण हळूहळू सुरू झालेली होती. तर इकडं आता आम्ही बसलेलो होतो 1.5-2 घंटे, पण मग कळालंच नाही, कारण मस्तपैकी चालू होतं त्यांचे गाणे वगैरे, भाषण. क्लिअर आहे का म्हणून याच्या 3 फेऱ्या आता होणार आहे आणि त्याच्यामुळे जे माननीय नामदार महोदयांना विनंती करते. आदरणीय विभागीय आयुक्त माननीय गेडाम सर आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे माननीय आयुक्त महोदय बनकर साहेब या दोघांचंही, शेखर सिंग साहेब या दोघांचंही आगमन आपल्यामध्ये झालेलं आहे. आपला उत्साह वाढवण्यासाठी त्यांचं झालेलं आगमन नक्कीच आपल्याला खूप ऊर्जा देणारं आहे. मी बँड पथकाला विनंती करते की बँडने त्यांना एक स्वागत या ठिकाणी करूया. माननीय आमदार साहेब दिलीप काका बनकर साहेब यांचं देखील आगमन या प्रसंगी झालेलं आहे. मी त्यांना विनंती करते की आपल्या बँडची या ठिकाणी स्वागताची हे त्यांनी स्वीकारावी. नाशिकचे माननीय डिव्हिजनल कमिशनर डॉक्टर प्रवीण गेडाम, माननीय आमदार दिलीप काका बनकर आणि सर्वच शासकीय अधिकारी यांचं इथे आगमन होते. विचार कोणी आहे? आज सूर्यकिरण हवाई शो आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. या उपक्रमासाठी, या कार्यक्रमासाठी गेली महिनाभर प्रशासनाने अतिशय सूक्ष्म नियोजन केलंय आणि एक ओर हम बसंत पंचमी जैसे शुभ अवसर को मना रहे हैं और दूसरी ओर इसी पावन अवसर पर हम देखने वाले हैं सूर्य किरण एरोबैटिक टीम के रोमांचक प्रदर्शन. ओके ओके ओके. आपण पाहण्यासाठी आतुर झालेलो चल बेटा. या आतुरतेसोबतच आपण आपला राष्ट्रभक्तीचा रोशन किया. सन 2015 में इस टीम की पुनर्स्थापना हुई, मगर इस बार हॉक मार्क 132 विमान पर, जिसे आज आप बहुत ही नजदीक से देखने वाले हैं, किरण एरोबैटिक टीम के ग्रैंड फिनाले में हार्दिक स्वागत है. Ladies and gentlemen, on behalf of the Surya Kiran team and 11 Base Repair Depot, I would like to extend a very warm welcome to one and all present here today. आप सब आज एक बेहद ऐतिहासिक दिन का हिस्सा बनने वाले हैं.
क्योंकि आज होने वाला है सूर्य किरण टीम का ग्रैंड फिनाले डिस्प्ले। ये दिन बहुत ही स्पेशल है और आप यहाँ आप पहुंचे हैं और इस दिन का में ये होने वाला है नासिक, सो प्लीज गेट रेडी। आप अपनी अपनी कुर्सी, एक बहुत इंपॉर्टेंट रोल है इस एयर शो को सक्सेसफुल बनाने में। आप सभी को जोर से तालियां बजानी है और जोर से चीयर करना है हमारे पायलट्स के लिए। तो क्या एक ट्रेलर हो जाए? नासिक, गिव योरसेल्व्स एंड द सूर्य किरण टीम अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज। बहुत बढ़िया। तो आप सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली व्यक्त करतो. आता जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आता सगळ्यांना विनंती की आपण जागेवर बसायचं. वाढवला त्याबद्दल मनापासून आभार. यानंतर आपण पुन्हा एकदा
तर एवढी पब्लिक पण आलेली होती आणि ट्रॅफिक जाम झालेली होती. तर येथेच व्हिडिओ एंडिंग करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.